छानपैकी मिश्किल हसू शकते। स्वायत्त यंत्रणा किती कच्छपी सत्ताधाऱ्यांच्या आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही, पण मला वाटतं महाराष्ट्र आणि विशेषतः संभाजीनगर आणि धाराशिवकर हे सगळेच लोक जाणतात की इथला तो पहिला निर्णय जो होता तो पहिला निर्णय कोणी घेतला आणि उगाचच मग आम्ही कसे दूध के धुले आहोत हे सांगण्यासाठी म्हणून नौटंकी करायची, नव्याने आपण GR काढलं आहे असं दाखवायचं, ही जी सगळी नाटकं आहेत मला वाटतं ही महाराष्ट्राला फार आता परिचयाची झालेली आहे। कालही सन्माननीय मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलत होते, मला प्रश्न पडला लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचं भाषण चालू आहे की ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये कुणीतरी एक असाच गल्लीबोळातला माणूस संभाजीनगर व्हावं असं जनभावना होती आणि त्या जनभावनेचा हा सन्मान आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या या प्रकारची सहमत आहात का? आणि या नावाच्या विरोधात मुळात मुख्य ऐका, नाव तर आम्ही म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच दिलं हे तर आहेच आहे, परंतु जनभावनेचा इतका आदर मुख्यमंत्र्यांच्या मनात असेल, जनभावनेबद्दल मुख्यमंत्र्यांना इतकी आस्था आणि आपुलकी असेल तर जनभावना तोडाफोडीच्या राजकारणाच्या आणि गद्दारी आणि खोकेबाजी करणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे हे जेवढ्या लवकर त्यांच्या लक्षात येईल तेवढं जास्त चांगलं आहे ना। या निर्णयाचं स्वागत तुम्ही कराल? त्या निर्णयाचं जो निर्णय सन्माननीय उद्धव साहेबांनी आधीच घेतलेला आहे त्याचा निर्णय उद्धव साहेबांनीच काय संभाजीनगरवासियांनी केलेलं आहे। श्रेयवादाचं राजकारण करण्यासाठी निवडणुकीच्या काळात, कारण निवडणुकीच्या काळात असे किती निर्णय आले हे मी वेगळे सांगायला नको। एकीकडे वर्षानुवर्ष प्रलंबित असणारं नवनीत राणांचं प्रकरण हे ऐन त्यांचा फॉर्म भरण्याच्या दिवशी त्याचा न्यायालय निकाल येतो आणि दुसरीकडे एका दिवसाच्या आत रश्मी वर्वेंचं सर्टिफिकेट रद्द होतं। हे जे सगळे निकाल आहेत जे निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात किंवा दिले जातात, यावरती मला काही फार भाष्य करायची गरज नाही, महाराष्ट्र सुजाण आहे। न्यायव्यवस्थेबद्दल तुम्ही शंका व्यक्त करता? न्यायव्यवस्थेबद्दल मी शंका व्यक्त करणारी कोण? अहो, रंजन गोगोई पासून ते सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजेसनी, अनेक स्पेशल बेंचेसने सांगितलं की आमच्यावर प्रभाव आहे, आमच्यावर दडपण आहे, आपण काय वेगळे त्याच्यात सांगणारे आहोत। त्यामुळे काय पद्धतीचे निर्णय येतात त्या निर्णय येण्याचं टायमिंग जे आहे ते टायमिंग शंका घ्यायला वाव निर्माण करतं, हे जास्त महत्त्वाचं नाही का? शरद पवारांनी असं एक मुलाखत देताना असं म्हटलं आहे की राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। मला वाटतं असं स्वतःवरून स्वर्ग गाठायची काही गरज नाही आणि तो कुणीही गाठू नये। सन्माननीय पवार साहेब ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्या बोलण्याचे अर्थ हे भल्या भल्यांना लागत नाही आणि ते जेव्हा पूर्वेकडे बघून बोलतात त्यावेळेला त्यांना पश्चिमेकडे काहीतरी सुचवायचं असतं, हे एव्हाना महाराष्ट्रातल्या आणि सुजाण जनतेला माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ जर कुणी काढणार असेल तर त्याला काही अर्थ नाही, पण एक निश्चित आहे, लोकसभा ज्या ताकदीनं आम्ही एकत्रितपणे लढल्या त्याच ताकदीने विधानसभेच्या निवडणुकासुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एक दिलाने सोबत इंडिया आघाडीचे सामील झालेले शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा आम आदमी पार्टी असेल, CPI CPM असतील, हे आम्ही सगळे एकत्रित लढणार आहोत। एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री असं म्हणाले, आदित्य कोण आहे त्याला आमची प्रवृत्ती उत्तर देते। कदाचित त्यांना माहिती नसेल, त्यांना आठवण करून देण्याची गरज आहे की त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंनीच सांगितलं की आदित्यजी कोण आहेत। आदित्यजी तेच आहेत ज्यांना श्रीकांत शिंदे ज्यूस आणि नाश्त्याची व्यवस्था करून द्यायचं काम करत होते। मोदींनी सभेमध्ये असं सांगितलंय, निवडणूक घोषित झाल्यापासून काँग्रेसने टीका करणं बंद केलं आहे। अदानी अंबानीकडून काँग्रेसने किती पैसे घेतले? मुळात मोदीजींनी महाराष्ट्रात विशेषतः आल्यानंतर इथल्या 15 लाखाचा वादा
इथल्या महागाई कमी करण्याचा शब्द, महिला असुरक्षितता या सगळ्यांवर बोलणं का बंद केलं आहे? इलेक्ट्रल बॉन्डचा विषयावर मोदी का मौन बाळगून आहेत? ज्या प्रज्वल रेवन्नाचे 3000पेक्षा अधिक सेक्स व्हिडिओज व्हायरल झाल्या, अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं, त्याच रेवन्नाला उमेदवारी देऊन त्या रेवन्नाचे हात बळकट करा असा प्रचार करणारे मोदी रेवन्नाला सही सलाम जर्मनीला बाहेर काढून दिलं, त्यावर चकार शब्द का बोलत नाहीत? किंवा एनसीपी तो करप्ट पार्टी है, 70,000 करोड का सिंचाई का घोटाला हुआ था असे म्हणणारे मोदी नेमके बारामतीसाठी ज्या वेळेला प्रचार सभा घेतात त्यावेळेला त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यावर एक चकार शब्दाने का बोलत नाहीत? हे आधी त्यांनी उत्तरं द्यावीत. शिळ्याकडीला ऊत आणण्यात काही अर्थ नाही. एका रात्रीतून मोठा मुस्लिमांचा हिस्सा ओबीसी मध्ये टाकण्यात आला असा आरोप केलेला आहे. ओबीसीचे आरक्षण लुटले गेले आहे, तुम्हाला मंजूर आहे का असे सवाल सभेमध्ये काल मोदींनी विचारलेले. मोदीजी असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील, खरं तर एकनाथ शिंदे बिचारे काही स्वतःच्या स्वयंप्रज्ञेने बोलतच नाही, ती त्यांची अडचण आहे. मोदी आणि फडणवीसची जी स्क्रिप्ट पाठवतात ती स्क्रिप्ट फक्त आणि म्हणून करत वाचण्याची त्यांची एक आता सवय झालेली आहे. हिंदू मुस्लिम हे त्यांचं शेवटचं अस्त्र आहे. ज्यांना इथल्या विकासावर बोलता येत नाही, बेरोजगारी, महागाई, महिला असुरक्षितता, शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांवर ज्यांना बोलता येत नाही ते अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम करतात. इवन मला त्याच्यात अजून एक नाव ॲड करावं लागेल, ते सन्माननीय ओवेसी साहेबांचं. खरं तर ओवेसीजी यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. ते अनेक वेळा लॉजिकली बोलतात, तार्किक पद्धतीने बोलतात. मात्र 2 दिवसापूर्वी ते म्हणाले की तुमचं यांच्याबद्दल काय म्हणणं आहे, मुस्लिमांची मतं मागण्यापूर्वी काय म्हणणं आहे. मला वाटतं ओवेसीजी असतील किंवा मोदीजी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील, याच्यातल्या कुणीही हिंदू किंवा मुस्लिम यांच्या मतांना गृहीत धरण्याची गरज नाही. लेट देम डिसाईड. त्यांना ठरवू देत. त्यांना मेंदू आहे, ते ठरवतील की या महाराष्ट्राचं, या भारताचं, या देशाच्या संविधानाचं, इथल्या दलित अल्पसंख्याकांचं भलं कोण करणार आहे आणि त्यांच्यासाठी विजनरी प्लॅन कुणाकडे आहे आणि जाती धर्माचं विष पसरवणारे लोक कोण आहेत हे ते लोक चांगले जाणतात. धाराशिवमध्ये काल एक शिवसैनिकाची हत्या झाली. परांड्यामध्ये काल धाराशिव लोकसभा मतदारसंघ, विशेषतः परांड्यामध्ये समाधान पाटील नावाचा आमचा 27 वर्षीय युवा सेनेचा पदाधिकारी, याचा तानाजी सावंतांच्या गावगुंडांनी अत्यंत निर्घृण बळी घेतला. यावरून हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होतं की या राज्यातला आजवरच्या कारकिर्दीतले सगळ्यात नापास गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना निवडणुकांच्या संवेदनशील काळात सुद्धा अजिबात कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाहीये. यावरून या लोकांना अजून एक गोष्ट त्यांच्या मनात स्पष्ट झालेली आहे की निवडणुकीच्या मतांचा जो टक्का कमी होत चाललेला आहे त्याला कारण शिंदे, फडणवीस, अजित पवार या तिघांकडून आणि तिघांच्या लोकांकडून जी दडपशाही चालू आहे, जे हम करे सो कायदा चालू आहे आणि ज्याला गृहमंत्री म्हणून फडणवीस अजिबात पायबंद घालू शकत नाही, त्याचा परिणाम म्हणून काल आम्ही आमचा एक निष्ठावंत शिलेदार गमावला आहे. आतापर्यंतच्या 3 टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का कमी होताना पाहायला मिळाला, याचा फटका कुणाला बसतो? मी आत्ता थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेताना काही टक्केवारी सांगितली. 2 टप्प्यांचं जेव्हा मतदान झालं होतं तेव्हा 2 टप्प्यांच्या मतदानाच्या नंतर, विशेषतः दुसऱ्या टप्प्यानंतर 2 तासांनी, अवघ्या 2 तासांनी निवडणूक आयोगाने जी एकूण मतांची टक्केवारी जाहीर केली होती, त्यानंतर 4 दिवसांनी अजून एक टक्केवारीचा आकडा निवडणूक आयोगाने कुठून आणला मला कळलं नाही, परंतु त्या आकडेवारीमध्ये तब्बल 2% ते 3.75% वाढ झालेली आहे. कालही पुन्हा तेच झालं. 3ऱ्या टप्प्यातल्या मतदानाची टक्केवारी सांगताना काल सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी ही कोल्हापूरमधली होती.
तर सगळ्यात कमी टक्केवारी 47% ही बारामतीतली होती. असं असतानाही रात्री उशिरा निवडणूक आयोगाने जी टक्केवारी जाहीर केली त्याच्यात पुन्हा 2 ते 3% तफावत आहे आणि ही सरळ सरळ संशयास्पद हालचाल आहे. यावर आमचा आक्षेप आहे. तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार, नेमकं काय प्रकरण आहे आणि कुठे ती तक्रार दाखल करणार आहात? निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करायला हवी. खरं तर काल लोकसभेच्या इलेक्शनसाठी ते आलेले होते. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आल्यानंतर आणि विशेषतः संदीपान भुमरे यांच्या संबंधाने बोलताना मुख्यमंत्री असं म्हणतात की शहीदांचा अपमान करणारी काँग्रेस आहे आणि भुमरे मोठे देशभक्त आहेत. इतका भयंकर जोक ते करतात आणि तो जोक करताना ते पुढे असंही सांगतात की औरंग्याची कबर ज्या उद्धव ठाकरेंनी सजवली. मला वाटतं इलेक्शनच्या काळात अत्यंत संवेदनशील वातावरण असताना मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे पालक म्हणून त्यांनी विकासावर, महागाईवर, बेरोजगारीवर, महिला सुरक्षेवर, शेतमालाच्या भावावर बोलायला अपेक्षित आहे. महाराष्ट्र हे प्रश्न त्यांना विचारत आहे. पण यातलं काहीही न करता जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम किंवा वेगवेगळ्या धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य जर केली जात असतील तर निव्वळ मुख्यमंत्री म्हणून त्यांना वेगळी स्पेशल ट्रीटमेंट मिळता कामा नये. मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हणजे आमची विनंती असेल निवडणूक आयोगाला की आपण कुठल्याही दडपणाला बळी न पडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा नोटीस बजावण्याची हिंमत दाखवावी. आम्ही त्याच्यासाठी रीतसर तक्रार दाखल करत आहोत. उद्धव ठाकरे तळगावच्या भाषणामध्ये म्हटले की 5 जून उद्या भाजपवाल्यांनी बिळातून बाहेर काढून आम्ही मागू. त्यावर देवेंद्र फडणवीस असं म्हटलं 2.5 वर्ष मुख्यमंत्री कोणत्या बिळात लपून बसला होता, आत्ता कुठे त्या बिळातून बाहेर आला आणि 2.5 वर्ष बिळातून बाहेर निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना मारण्याची भाषा करतो. देवेंद्र फडणवीसजी आपण हुशार आहात असं लोक म्हणतात. वारंवार आपण कॉप्या करून पास झालेले आहात हे का सिद्ध करता? उद्धव साहेबांचा जो काळ होता तो कोविडचा काळ होता. ज्या कोविडच्या काळात माणसांनी घराबाहेर पडू नये आणि सेफ डिस्टन्स राखावा ही प्रमुख अट होती. तरीही उद्धव साहेबांच्या काळात जे काम झालं त्या काळात एकदाही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इतके बल्कमध्ये मृत्यू झाले नाही जेवढे पोस्ट कोविड काळामध्ये कळवा ठाणे असेल, नांदेड असेल किंवा संभाजीनगरचा घाटी असेल इथे मृत्यू झाले. पण तरीही जर देवेंद्रजींना यावर फार सुचत असेल तर आमचा देवेंद्रजींना साधा प्रश्न आहे. मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांबद्दल बोलताना पहिले खुद के गिरेबान में झांक कर देखो. गेल्या 10 वर्षामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे निधड्या छातीने काय 100-150 पत्रकारांना एकत्रित सामोरे जात नाहीत. एका पत्रकाराला कोपच्यामध्ये घ्यायचा आणि एका कंट्रोल्ड वातावरणामध्ये मुलाखत द्यायची. ते कोणत्या बिळात लपलेले असतात? काय मोदींना भीती वाटते का बिळातून बाहेर यायची? मोदी पत्रकारांना घाबरतात का? मोदी पत्रकार परिषदेमध्ये सरसकटपणे उत्तरं देऊ शकत नाहीत का? की त्यांची स्क्रिप्ट लिहून देणारा कुणी अजून तयार झाला नाही? यावर आधी देवेंद्र फडणवीसांनी बोलावं. मंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या प्रचारापासून दूर असल्याची चर्चा आहे. मला वाटतं त्याच्यावर मी भाष्य करू नये. इट्स नन ऑफ माय बिझनेस. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडायला इथे उपस्थित आहे. त्यांच्या पक्षामध्ये भुजबळ जातात की नाही, मिटकरीला का घरी बसवलंय, त्याचा भाजपला बाउन्स बॅक होणार आहे का, हे त्यांचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये मी का अननेसेसरी डोकं घालावं? मला माझ्या पक्षाच्या संदर्भाने भूमिका मांडायची आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच वाक्यावर आक्षेप घेत मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करते. एक दुसरं असं की कोण तोंडावर पडलं, कोण चपराक मिळाली, 4 जूनला सगळं कळेल. कारण चित्र स्पष्ट आहे. ज्या अर्थी भाजपाने थेट तब्बल 13 ते 14 ठिकाणी आमच्यासोबत लढण्याचं टाळलंय, त्यातच भाजपा किती घाबरलेली आहे याचं उत्तर सापडतं.
ज्या अर्थी आमच्यासमोर त्यांनी शिंदेचे सगळे उमेदवार उभे केले आणि विशेष इथे सन्माननीय चंद्रकांत खैरे साहेबांच्यासाठी माझ्या प्रचार सभा होत आहेत.